राज्याच्या राजकारणात जेव्हा बहीण भावाची चर्चा होते तेव्हा दोन नावं पटकन पुढे येतात। ती म्हणजे राज्याचे सध्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि नुकत्याच विधान परिषदेवर निवडून गेलेल्या पंकजा मुंडे। दोन्ही भाऊ बहीण वेगवेगळ्या पक्षामध्ये आहेत, मात्र त्यांच्यातलं नातं हे अतिशय प्रेमळ आणि घट्ट आहे। याचा अनुभव महाराष्ट्रातली जनता वेळोवेळी घेत आली आहे। मात्र आता जरी यांच्यातले संबंध सलोख्याचे असले तरी पूर्वीचं वातावरण काही वेगळं होतं। या दोन्हीही बहीण भावांमध्ये अनेकदा खटके उडाले आहेत। परळीच्या राजकारणात दोघे बहीण भाऊ अनेकदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत। सध्या दोघेही महायुतीत एकत्र असले तरी 2019च्या विधानसभा निवडणुकीत दोघांमधला वाद आणि आरोप प्रत्यारोप हे शिगेला पोहोचले होते। धनंजय मुंडेंच्या एका वक्तव्यानं पंकजा मुंडे यांना भुवळ येऊन त्या जमिनीवर कोसळल्या असंही सांगितलं जातं। एवढंच नाही तर पंकजा मुंडे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते। त्यावेळीच्या वादावादीत पंकजा मुंडे यांच्यावर केलेल्या टीकेची धनंजय मुंडे यांची क्लिप खूप व्हायरल झाली होती। धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत मी विरोधासाठी राजकारण करत नाही, परळीच्या विकासासाठी लढतो आहे। जे मी कधीच बोललो नाही त्याच्या खोट्या नाट्या क्लिप्स बनवून व्हायरल केल्या जात आहेत। ती क्लिप एडिट करणाऱ्यांनी किमान भावा बहिणीच्या नात्याचा तरी विचार करायचा। मी काय गुन्हा केलाय? बहीण भावाच्या नात्याला बदनाम करायचा काय प्रयत्न केलाय? मला तर जग सोडून जावंसं वाटतंय असं धनंजय मुंडे त्यावेळी म्हणाले होते। आत्ताचं राजकारण मात्र पूर्वीच्या राजकारणासारखं राहिलेलं नाही। सध्याच्या स्थितीत दोघेही बहीण भाऊ एकाच छताखाली आहेत। गेल्या रक्षाबंधनाला दोघे बहीण भाऊ 2009 नंतर पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळाले होते। त्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरलही झाले होते। आताही अनेक सभांच्या माध्यमातून दोघे एकमेकांना भेटत असतात, तेव्हा त्यांची चर्चा ही महाराष्ट्रातल्या राजकारणात हमखास होते। असं म्हटलं जातं राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे तर दोघे भाऊ बहीण आहेत। त्यांच्या एकत्र येण्यानं संपूर्ण मुंडे कुटुंब आनंदात आहे, तर त्यांच्या एकत्र असण्यामुळे संपूर्ण बीड परळीकरांना विकासाची अपेक्षा आहे। रक्षाबंधनानिमित्त राजकारणातल्या या दोन भाऊ बहिणींच्या नातेसंबंधावरचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मॅक्स वुमन या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका।